ज्या पुणतांब्यामधल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा संपाची हाक दिली, संपाचं हत्यार उपसलं आणि तो वणवा अखेर राज्यभर पसरला, त्या पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत आम्ही जाणून घेतल्या। व आता आम्हाला वाटत नाही का तुमच्या मुलांना मिळून नोकरदारांच्या मुलांना दूध मिळू नये का भाजी मिळू नये असं आम्हाला काही त्याच्यातलं वाटत नाही। हो, पण आता आम्हालाच भाव जर भेटत नाही, शेतात कष्ट करून भाव भेटताना त्याच्यामुळे आम्ही तुमचीच मुलं उपाशी, आमचेच मुलं उपाशी राहतात, तेव्हा मग आम्ही करायचं काय? ऐकलत या माऊलीचे शब्द? लोकांच्या मुलांना खायला मिळू नये म्हणून नव्हे, आपल्या मुलांच्या तोंडात चार घास पडावेत म्हणून हे आंदोलन। पुणतांब्याचं जगदाळे कुटुंब, 3 एकर शेती, 9 खाणारी तोंड, मका पेरला, मोरांनी खाल्ला, कांदा उगवला, 35,000 खर्च केले, हाती पडले 22,000, मग खाणार काय? म्हणून कुटुंबच आंदोलनात उतरलं। शेतीमालाला 2 पैसे मिळाले पाहिजे, फक्त भाव निदान रुपयाला रुपया जरी भेटला। आज कांद्याला खर्च 40,000 रुपये, तिचे जर असे पैसे झाले बाकी दुसरं काही नाही। 2 पैसे मिळेल शेतीमालाला, आज भाजीपाल्याला कोणता भाव नाही। आज कांदे केले मी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे माल केलेला आहे त्याला 2 पैसे भेटले पाहिजे, बाकी दुसरं काही संपायचं म्हणजे। संजयचा भाऊही शेतकरीच, कळायला लागल्यापासून शेतीतच, पण आजही शेती फायद्यात नसल्याचा त्याचा अनुभव आहे। त्यामुळे त्याची पोरं शेतकरी होऊ नयेत म्हणून त्याचा आटापिटा सुरू आहे। पोरांना शिकवता तुम्ही कशासाठी? त्यांनी शेती करावं, त्यांनी शेती आमच्या सारखे आलो होते, त्यांची बी काही शेती करू नका पिके त्यांचं असं त्याच्याकरता शिकवतोय आपण। यात आमच्या जवळच नोकरदार वर्गाचे बरेचसे लोक राहते, त्यांचे 2-2 ताळाच्या बिल्डिंगी माड्या बांधल्या, त्यांचे पोरं चांगलं शिक्षण घेऊन राहिले, पण तसे आपल्या पोरांना तसे हेच नाही, सुविधा देता येत नाही, काहीच देता येत नाही। त्यांना 7 वेतन आयोग झाला, पगार वाढले त्यांचे, आपल्या शेतीसाठी काही दिलंच नाही सरकारने, काय दिलं? काही आम्हाला त्याच्यात भेटतच नाही। पोरांना जर काही पैसे मागितले तर ते आमच्याजवळ द्यायला राहते नाही। उद्या शाळेत चाले, दुसऱ्यांच्या मुलं काही घेतील खातील, आमच्या मुलांना जर भेटतच नाही ना, हो निष्ठेच राबायचे, कष्ट करायचे आम्ही, आणि बाजारात न्यावं तर त्याला काही भाव भेटत नाही। मग आमचेच जर मुलं उपाशी राहायला गेले तर मग आता नोकरदाराच्या मुलांना कोणी आम्हाला वाटतं का ते उपाशी राहावा, का त्यांना दूध मिळू नये, का त्यांना भाजी मिळू नये? आम्हाला जर भाव योग्य भेटला असता तर आम्ही पण ते करणार नाही, विकायला आणणारच नाही। जगदाळे कुटुंबाची व्यथा ही प्रातिनिधिक आहे। महाराष्ट्रातली अशी अनेक कुटुंब याच अवस्थेत आहेत, आणि म्हणूनच लोकांचा घास हिरावण्यासाठी नाही, आपल्या हक्काचा घास मिळवण्यासाठीचं हे आंदोलन आहे। नाकेंडे, ABP माझा, पुणतांबा।